नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात झाली. अंगणात फेरफटका मारतच होते की माझी नजर तुळशीवर गेली. सहज मनात प्रश्न आला, बाप्पाच्या कोणत्या शुभ कार्यात तुळस का बरं वापरली जात नसावी? तुम्हालाही याचं उत्तर माहिती नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुराणामध्ये अशी कथा आहे की एकदा बाप्पा गंगेच्या किनारी तपस्या करत होते. त्याच वेळी तेथून तुळशी माता सुद्धा जात होती. तेव्हा त्यांची नजर बाप्पावर पडली. त्या बाप्पाच्या प्रेमात पडल्या. रोज गंगेवर त्या बाप्पाला पाहायला यायच्या. एकदाच धाडस करून त्यांनी आपल्या मनातली गोष्ट बाप्पाला सांगितली. तुम्ही माझ्याशी विवाह कराल का, अशी मागणी देखील त्यांनी बाप्पाला घातली. त्यावर बाप्पा म्हणाले, मी ब्रह्मचारी आहे आणि मी कधीही विवाह करू शकणार नाही, त्यामुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही. हे ऐकून तुळशी मातेला राग आला आणि त्यांनी क्रोधात येऊन बाप्पाला श्राप दिला. तुझी 2 लग्न होतील. हे ऐकून बाप्पा मात्र संतापला आणि त्यांनी तुळशी मातेला श्राप दिला की तू एक झाड बनशील आणि तुझ्या शरीराचा एकही भाग माझ्या पूजेसाठी वापरला जाणार नाही. तुळशीच्या श्रापामुळे बाप्पाचं लग्न रिद्धी-सिद्धीसोबत झालं. तर ही होती आजच्या दिवसाची एक गोड गोष्ट. आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.